हॉस्पिटलची सेवा मोफत आहे. 5 रुपये सुद्धा केस पेपरला लागत नाही. तुमचं 2 लाखाचं ऑपरेशन होणं 50,000चा खर्च होऊ. आतापर्यंत माझी आई त्यांच्यामुळे जिवंत आहे. हो. काय झालं म्हणजे इथले राहुरीतले डॉक्टरने सांगितलं होतं गॅरंटी नाही, पण आम्ही सांगत तुम्ही घाटात न्या किंवा लोणीला न्या. आम्ही म्हणलं आम्ही लोणीला नेतो. लोणीला नेलं. 5 दिवस ICU मध्ये होती. 6व्या दिवशी सोडलं. व्यवस्थित आहे माझी आई. आज 85 वर्षाचं वय आहे. हे विखे पाटील पुण्य आहे त्यांच्या मागे, विखे पाटलाच्या माग. तस लंकेचं काय आहे? आम्हाला काय माहिती कोण लंकेन काय जिथं. आणि मोदी सरकार धर्माला धरून आहे. कोणाला पण ते म्हणला मुसलमान तुम्ही धान्य नाही तुम्हाला नाही म्हणला, म्हणणार बी नाही. सर्व धर्माला प्रेम देऊन जे माणूस करतो, शेवटी लोक भगवंताला देवालाही शिवाय देतात. इतके वर काय जाऊन उभा राहिला आणि तितक्याच खाली कमून गेला. पायरी चढायची वेळ आली, खाली उतरायची वेळ आली. आता एवढं मोठं आपल्या घरात आपण कुटुंबात एक ज्येष्ठ आहे, श्रेष्ठ आहे, सगळ्यांच्या हिशोबाने श्रेष्ठ आहे. आपल्या वयाने आपण ज्येष्ठ आहे. सगळ्याला सांभाळून घ्यायचं म्हणजे यंदा साजरा यागळात लागतो, यंदा ही जर दुसरीच लागते. या अवघडच आहे काही गोष्टी सांभाळायच्या. ते कमी जास्त होणारच आहे काय. पण तुम्हाला सांगतो मोदी शिवाय पर्याय नाही या भारत राष्ट्राला तरी. राष्ट्राला तरी पर्याय नाही. आणि मग तुम्ही विखे पाटलाचं काम आम्हाला ढळढळ दिसते. आमच्या डोंगराजवळ इथं वेळात घाटात हॉस्पिटल आहे. इथं 40 किलोमीटरच्या आतमध्ये लोणीला आहे. आणि शाळेचे बी कामं त्यांचे आहेतच. रस्ते दिले आता प्रधानमंत्री सडक योजना. मग आता काय त्यांनी आम्हाला कपडे बी करावं का? धान्य दर महिन्याला फुकाट तांदूळ लोक इकू राहिले सर्रांना. लोकांना सर्रांना तांदूळ सवय नाही. किती खुशाल खात गहू घेऊन खाते, कुणी बाजरी घेऊन खाते. याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे तुम्हाला? आता फक्त तुम्हाला बायकात यायचं राहिलं. आता ते काय प्रोडक्शन नाही होऊ शकत. बरोबर आहे का नाही? दुसरं काय करू शकतो? आता कोणाच्या कुटुंबात ती लंकेमध्ये साधा माणूस आहे, गरीब माणूस आहे, काय करायचं? अहो गरीब आणि श्रीमंताचा विषय नाही. मुळात परिस्थिती अशी, आमच्या राहुरी तालुक्याला विखेची लोणी जवळ त्यांचे PFA मार्फत फोन करून समजा आडी अडचण आली दवाखान्याची यायची. दुसरं काय आम्हाला काय दाणे आणायला जायचं त्यांच्याकडे मोदी देऊन राहिला. 5 वर्ष जाहीर करून टाकले. मग आता अडचणी कोणच्या येत्या, दुखण्या भाण्याच्या येत्या, रस्त्या रुस्त्याच्या येत्या, शाळेच्या येत्या. तेवढं सहकार्य जवळ आहे ना आम्हाला करायला घ्यायला. आणि मग काय कुठं लांब जायचं आणखीन यांना द्यायला. याच्यात जोर लागतो जगाय करता. कोणाच्या आशीर्वादात मी बी जगलो नाही भाऊ. आता 66 चालू आहे, अडचण नाही. पण देशाला मी काँग्रेसचे लई सरकार पाहिले भाऊ. नाही लई पाहिले. मला आता किती वर्ष 66 म्हणजे माझं हे 7वं 8वं मतदान नक्कीच असं. पण मी कधीच काँग्रेसला मत नाही दिलं. त्याचं कारण काँग्रेस म्हणजे मुळात ही सगळ्यात श्रीमंतचीच लॉबी, साखर सम्राटाचीच लॉबी. इथं सर्वसाधारण माणसाला काय करत म्हणजे असं व्हॅल्यूम किंमतच नाही. त्यांच्याकडे त्यांनी एवढे पैसे कमवले त्याच्यामुळे त्यांनी पोरं असे जवान साठवून ठेवले, शिल्लक ठेवले. काय आमच्या तालुक्यात बी होते, अजूनही असतेच. मला नाही माहिती ते. मग आम्ही जर असे काही वेगळं तेगळं बोललो तर घर सापडून आमच्या घरी यायचं. आम्हाला जात गेली कधी पहिले समजून जायची. याच्या पुढे जर काही बोलला तर मग आमची इतकं वाईट नाही. आवाज निघत नाही तर हाणायचं डायरेक्ट. असे कार्यक्रम महत्वाचे. त्याच्यापेक्षा आपलं तुटक राहायचं. घ्यासलेट पडलं तिकडं. आपल्याला मतदान करायचं त्या दिवशी कोणाला करायचं. आपण स्वातंत्र्य आहे ना भारताचं संविधान प्रमाणे. हे 10वी नापासचं शिक्षण आहे. मी बी बाबासाहेब आंबेडकर उली वाचलाय. काय नागरिक शास्त्र वाचलं, व्याख्या वाचल्यात. मग